मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवे प्रयोग घडत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता मराठी चित्रपट सृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न सगळेच बघतात. येत्या महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक पक्षाची नवीन युक्ती समोर येते. पण यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारण बाजूला ठेवत वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. राजकारणी आणि एक व्यंगचित्रकार म्हणून तर राज ठाकरे आपल्याला परिचयाचे आहेतच, पण आता राजकारणात नेहमी सक्रिय असणारे राज ठाकरे प्रोडक्शन हाऊस मध्ये उतरले. नमस्कार, मी मानसी. न्यूज अँकरच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. राजकारणी राज ठाकरे यांच्या जीवनावरून प्रेरित असलेला मराठी चित्रपट एक नंबर हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर बुधवारी 25 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला शोबिझ आणि राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती, ज्यात राज ठाकरे स्वतः, अभिनेता आमिर खान, चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, साजिद आणि वर्धा नाडियावाला यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. राजेश मापुसकर दिग्दर्शित एक नंबर हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार. महाराष्ट्रातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपट रसिकांची उत्सुकता वाढली. चित्रपटाची कथा तेजस्विनी पंडित आणि धैर्य घोलप यांनी लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, धैर्य घोलप, विनायक पुरुषोत्तम, मयुरेश जोशी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा तयार केली. चित्रपटाचे संगीत अजय आणि अतुल यांनी तयार केलंय. अरविंद जगताप आणि विनायक पुरुषोत्तम यांनी संवाद रचलेत. तांत्रिक दृष्ट्या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले. मयूर हरदास आणि अपूर्वा मोतीवाले यांच्याकडे संपादन विभागाचा कार्यभार आहे. कुणाल करण यांची जोडी या चित्रपटाचे संगीतकार आणि पार्श्वसंगीतकार आहेत. गुरु ठाकूर, अजय अतुल, कुणाल करण आणि श्रीरंग गोडबोले हे गीतकार आहेत. निखिल कोवळे हे प्रोडक्शन डिझायनर आहेत. वेशभूषा कल्याणी कुलकर्णी आणि गुगळे यांनी डिझाईन केली. गणेश आचार्य आणि स्टॅनले डिकोस्टा कोरिओग्राफर आहेत. कृतींची रचना परमजित पम्मा यांनी केली आहे. एक नंबर नावाचा आगामी मराठी चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटाच्या अधिक माहितीची वाट पाहत होते. सध्या व्हायरल होत असलेल्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज करून चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. ट्रेलरची सुरुवात एका राजकीय सभेने होते, जिथे वक्ता म्हणतो, एकत्र झालेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना आणि मातांना. हे ऐकून महाराष्ट्रातील लोकांचा जोरदार आवाज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसतोय. पुढच्याच क्षणी दंगली आणि मारामारी होते. पहिला आणि ठाकरे साहेबांचा मंद आवाज ऐकून आला. हा चित्रपट राज ठाकरेंच्या जीवनावर आधारित असू शकतो असे संकेत देतो की हा चित्रपट अनेक लोक करू शकतील अशा थीमवर केंद्रित असेल. याच सोबत 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात एक नंबर रिलीज होणार आहे. दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी या आगामी धमाकेदार चित्रपटासाठी एक असा नवीन चेहरा शोधलाय, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे अभिनेता धैर्य घोलपचा हा रांगडा लुक या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटतोय. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आणि आतापर्यंत युट्यूबवर 2.8 मिलियन व्ह्यूज मिळालेत. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कमेंट सेक्शन मध्ये त्यांचं मत व्यक्त केलंय. युजर मध्ये एकाने मग हा बायोपिक आहे का असं प्रश्न विचारलाय, तर आणखी एकाने राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे खरे नवोदित आहेत असं म्हटलंय. या चित्रपटाचे मोशन पोस्टर भेटीला आल्यावर आता प्रेक्षक देखील खूप खुश झालेत. त्या मोशन पोस्टरवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. राज साहेब यांची झलक सुद्धा दिसली. डोळ्यातच दरारा आहे साहेबांच्या. राजकारणी धुरंधर राज साहेबांची नजर, त्यांची झलक, त्यांचा डायलॉग आणि कॅनव्हास पेंटिंग पोस्टर नक्कीच काहीतरी एक नंबर असणार अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षक व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर निर्माती आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. एक नंबर कथा खूपच अप्रतिम आहे आणि ही कथा या चित्रपटाचा नायक. मराठीत असा कुठलाही प्रयत्न यापूर्वी मला आठवत नाही. एक नंबरचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुसकर यांनी केले, ज्यांनी यापूर्वी मराठी आणि बॉलिवूड मधील सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. सह्याद्री फिल्म्सच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी आणि वर्धा खान एस नाडियावाला यांनी संयुक्तपणे केली. अजय अतुल या प्रसिद्ध जोडीने एक नंबरसाठी साऊंड ट्रॅक लिहिलाय, ज्याने मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगांना देखील मोहित केले असं तेजस्विनी पंडित म्हणाल्या.
मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवे प्रयोग घडत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता मराठी चित्रपट सृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचं स्वप्न पाहणारा चित्रपट म्हणून आगामी 1 नंबरकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा बहुचर्चित चित्रपट येत्या दसऱ्याला प्रदर्शित होतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील भव्य चित्रपट आता राज ठाकरेंची झलक आणि नवा अभिनेता यामुळे मराठी चित्रपटांचा चेहरा मोहरा बदलण्यात 1 नंबर चित्रपट यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड